गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगावच्या ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. ज्ञानोबा, तुकोबा व मुक्ताईच्या नामघोषात संत मुक्ताबाई राम पालखीचे हबप मंगेश महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी भाजपच्या जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती होती. यावेळी महापौर तसेच महिलांनी भजन तसेच कीर्तनाच्या तालात फुगड्या खेळून आनंद साजरा केला. तब्बल 154 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि मानाचा पालखी सोहळा मानला जातो. वेगवेगळ्या मार्गाने मुक्काम करत पालखी दरवर्षी जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी 500 किमी पायी वारी पूर्ण करते. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई. महाराष्ट्रातील मुक्ताबाईंची सगळ्यात पहिली आणि जुनी पालखी श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा आज 1794 पासून आज गयत अखंडितपणे श्री क्षेत्र पंढरपूरची वारी करत आहे. समर्थ सद्गुरू अप्पा महाराजांनी या पालखी सोहळ्याचा सुरुवात या ठिकाणी केली होती. आज तब्बल हजारो वारकरी या पालखी सोहळ्याच्या सोबत या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत श्री गुज पांडुरंग असं पंढरीश परमात्माचं वाक्य म्हणून या ठिकाणी हे वारकरी या ठिकाणी चालत आहेत. दर कोस दर मुक्काम करीत करीत तब्बल 54 दिवसांचा पायी प्रवास पंढरपूर सुद्धा पायी जाते आणि पुन्हा पंढरपूरून या ठिकाणी पायी येत असते. असा 54 दिवसांचा पायी प्रवास हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी येत असतात आणि फार मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी तो आनंद, परमार्थचा आनंद आदिशक्ती मुक्ताबाईंच्या नामस्मरणामध्ये सुरू असतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आदिशक्ती मुक्ताबाई की, सद्गुरू अप्पा महाराज की जय.